मिरजमध्ये नशेखोरांचा धिंगाणा, एसटी वाहकाला वाचवताना पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला। मिरज शहरात नशेखोरांचा धिंगाणा पाहायला मिळाला असून एसटी वाहकाला मारहाण होत असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी कोंडिबा सरगर गंभीर जखमी झाले आहेत। ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर घडली। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून जालना येथे जाणारे एसटी बस छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जात होती। यावेळी मार्केट यार्ड परिसरातून 2 जण रस्त्यावर उतरले आणि त्यांचा एसटी चालकासोबत वाद सुरू झाला। त्यानंतर एसटी वाहक आणि या दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली। रस्त्यावर सुरू असलेला हा गोंधळ पाहून त्याच मार्गाने जात असलेले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचारी कोंडिबा सरगर यांनी दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। मात्र परिस्थिती आणखी चिघळली आणि दोन्ही हल्लेखोरांनी सरगर यांच्यावरच धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात सरगर याच्या शरीरावर गंभीर दुखापत झाली। जखमी सरगर यांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे, मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे आणि मिरज वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक रणजित तिप्पे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली। या घटनेमुळे मिरज शहरात खळबळ उडाली असून पोलीस कर्मचाऱ्यांवरच झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून या हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख तपासातून स्पष्ट होणार आहे। मिरजमध्ये एसटी वाहकाला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला। या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। आज साधारणतः 9 वाजता एक इन्सिडेंट घडला आहे। त्याच्यामध्ये 2 इसम होते जे त्यांचे एसटीशी भांडण चालू होतं। त्या भांडणाच्या वेळेला आपले बीट पेट्रोलिंग करणारे कोंडिबा सरगर आणि त्यांचे दुसरे साथीदार हे दोघेही तिथे पोहोचले आणि जे भांडणं करणारे होते त्यांना या दोघांना अडवायचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांनी त्यापैकी एकाने हा चाकू मारला, आमच्या एका पोलिसावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली एक जखम झालेली आहे। सध्या त्याचा ट्रीटमेंट ही ICUमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे। दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया, गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे ही महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहे।